स्वप्नात रंग भरताना भाग 71. लेखिका पिहू शिर्के. शब्दसखी. तुला माहीत आहे का, अभि सगळ्यांना का इथून घेऊन गेला आहे ते? शुभम रुहीकडे एकटक बघत म्हणाला. त्यावर रुहीने फक्त आपली मान नकारार्थी हलवली. त्यावर शुभम फक्त गालातच हसला. सांगा ना, का सगळे आपल्याला सोडून गेलेत? रुही गालात हसणाऱ्या शुभमकडे बघून म्हणाली. बघ ना तू घरी गेल्यावरच. शुभम हसतच रुहीकडे बघून म्हणाला. आता पुढे. संध्याकाळी शुभम आणि रुही घरी आले. त्यांना घरी यायला थोडा उशीरच झाला होता. ते दोघे घरी आले तसं जेवण करून सगळे हॉलमध्ये गप्पा मारत बसले. शुभ्रा आणि साक्षी रुहीला घेऊन त्यांच्या रूममध्ये गेल्या. रुही, हे धर, ही साडी घाल तू आज. साक्षी रुहीला एक साडी देत म्हणाली. ही साडी? अगं कशाला, राहू दे ना, ही पण साडी चांगली आहे. रुही साक्षीला म्हणाली. रुही, अगं अशी काय करती? आज तुझी फर्स्ट नाईट आहे, विसरलीस का? मग ही काठापदराची साडी का कशी घालणार तू? ही मस्त डिझायनर साडी आम्ही दोघींनी आणली आहे, ती घाल. साक्षी रुहीला ओरडत म्हणाली. माझी फर्स्ट नाईट, हे तर मी आज खरंच विसरून गेले होते. मला खूप भीती वाटत आहे फर्स्ट नाईट ची. मी खरंच आज विसरूनच गेले होते. रुही स्वतःशीच बडबड करत होती. साक्षी आणि शुभ्राने मिळून रुहीला छान तयार केलं आणि तिला शुभमच्या रूममध्ये सोडून आल्या. रूममध्ये पाऊल टाकताच रुही रूम बघतच राहिली. मस्त गुलाबाच्या फुलांनी आणि पाकळ्यांनी रूम सजवलेली होती. रूममध्ये मस्त अशा सुगंधी मेणबत्ती लावलेल्या होत्या. अगदीच मनमोहक प्रसन्न असं वातावरण झालेलं होतं त्या रूममध्ये. रुही मन लावून एकटक रूम बघत होती. इतक्यात शुभम रूममध्ये आला. रुही रूम बघणं होती इतक्यात शुभम रूममध्ये आलेला, पण तिला समजलं नाही. रुहीचं लक्ष नाही हे बघून शुभम हळूच तिच्या मागून येऊन तिच्या पोटाला हाताचा वेढा घालून तो तिच्या खांद्यावर त्याची हनुवटी टेकून उभा राहिला. तशी रुही दचकलीच, पण शुभमचा स्पर्श ओळखून आपली मान खाली घालून लाजायला लागली. मस्त दिसत आहे ना रूम? शुभम तिच्या चेहऱ्याकडे एकटक बघत म्हणाला. हो, खूप छान वाटत आहे. समोर नजर टाकत रुही म्हणाली. आता कळलं का तुला, आपल्याला मंदिरामध्ये सोडून हे सगळे लोक का निघून आले होते? शुभम हसतच म्हणाला. यावर रुही एकदम गोड अशी लाजली. दमली असेल ना तू? शुभम हळूच रुहीला म्हणाला. रुहीने मात्र त्यावर काहीच उत्तर दिलं नाही. तिला घेऊन शुभम बेडवर जाऊन बसला. झोप आता. उद्या आपल्याला कुठेतरी जायचं आहे, जिथे फक्त आपण दोघेच असेल. कोणी आपल्याला तिथे त्रास द्यायला नसेल. शुभम हसतच रुहीला म्हणाला. कुठे जायचं आहे? रुही हळूच म्हणाली. कळेल उद्या रुही तुला. झोप आता, आराम कर. उद्या तुला आराम करायला भेटणार नाही. शुभम तिला चिडवत म्हणाला. रात्री बराच वेळ दोघेजण बोलत बसले होते. बोलत बोलत उशिराच ते झोपून गेले. त्यामुळे सकाळी उठायला त्यांना थोडा उशीरच झाला होता. रुही तिचं आवरून खाली आली तर शुभ्रा आणि साक्षी रुहीची वाटच बघत होत्या. रुहीला बघून त्यांनी तिला चिडवायला सुरुवात केली. सगळे तिथे असल्यामुळे रुहीला खूपच जास्त लाज वाटत होती. त्या दोघींकडे बारीक डोळे करून बघत रुही देवघरात निघून गेली. रुही गेली तसं थोड्या वेळाने शुभम खाली आला. त्याने खाली येताच तो आणि रुही बाहेर जाणार असल्याचं घरात त्याने सांगून ठेवलं आणि आता ते दोघे मुंबईलाच भेटणार होते सगळ्यांना, हे सुद्धा त्याने सांगून ठेवलं. दुपारी जेवण करून शुभम आणि रुही त्यांच्या प्रवासाला लागले.
कुठे जात आहे आपण? आता तरी सांगा, रुही शुभमकडे बघत म्हणाली. अगं, इतकी काय घाई आहे? कळलंच की तुला लवकर. आणि असंही तुला ते ठिकाण आवडतंच, हे मला कळलं आहे. शुभम हसतच रुहीला म्हणाला. गप्पा गोष्टी करत मस्तपैकी त्यांचा प्रवास सुरू होता. मध्येच एका ठिकाणी ते संध्याकाळी जेवायला थांबले. जेवण करून शुभम रुहीला त्याच्या फार्म हाऊसवर घेऊन आला, जे समुद्रकिनारी होतं आणि रुहीला खूप जास्त आवडलेलं होतं. सध्या नवीन प्रोजेक्ट आणि त्याचा ड्रीम प्रोजेक्टचं काम सुरू असल्यामुळे त्याला जास्त दिवसांची सुट्टी घेता येणार नव्हती, म्हणून त्याने सध्या फार्म हाऊसवर यायचं ठरवलेलं होतं. वाव, आपण फार्म हाऊसवर आलेलो आहे, समोर बघत रुही आनंदातच म्हणाली. हो, तुला आवडलं ना? शुभम हसतच रुहीकडे बघून म्हणाला. शुभमने आधी घरी कॉल करून ते पोहोचल्याचं कळवलं. शुभम कॉलवर बोलत होता तोपर्यंत रुही बाहेरच्या गार्डनमध्ये फिरत होती. मागच्या वेळी ते आले होते त्यापेक्षा या टायमिंगला गार्डनमध्ये खूपच बदल झालेला होता. फोनवर बोलून शुभम तिच्या मागे येऊन थांबला. काय बघत आहेस रुही? शुभम म्हणाला. मागच्या वेळेस आपण आलो होतो त्यापेक्षा यावेळेस गार्डनमध्ये खूपच वेगवेगळी फुलांची झाडे आलेली आहेत. रुही शुभमकडे बघत म्हणाली. हो, तुला आवडतात म्हणून मीच सांगितली होती इथे फुलांची झाडे लावायला. शुभम रुहीकडे बघून हसतच म्हणाला. चल आता आतमध्ये जाऊया, बाहेर थंडी वाजत आहे. पण रुहीला आतमध्ये जायला खूप भीती, लाज वाटत होती, त्यामुळे ती बाहेरच टाइमपास करत होती. शेवटी शुभम तिचा हात धरून तिला आतमध्ये घेऊन गेला. शुभमने तिला एक रूम दाखवली. त्या रूमकडे बोट करून तिला त्या रूममध्ये जाऊन फ्रेश व्हायला सांगितलं. तसं रुही त्या रूममध्ये निघून गेली. रुही रूममध्ये आली तर बेडवर एक बॉक्स ठेवलेला होता. रुहीने खुशीतच तो बॉक्स उघडून बघितला तर त्यात सुंदर अशी वाईन कलरची साडी होती, नेटची. त्यासोबतच एक चिठ्ठी शुभमने ठेवलेली होती. तुझ्यासाठी ठेवलेली साडी नेसून तयार होऊन ये, मी तुझी वाट बघत आहे आपल्या रूममध्ये, तुझाच शुभम. चिठ्ठी वाचून रुही खुदकन गालात हसली आणि तिचं आवरायला बाथरूममध्ये गेली. थोड्याच वेळात रुही तिचं आवरून आली. थोडाफार मेकअप करून रुहीने एकदा स्वतःला आरशामध्ये बघितलं. रोजपेक्षा आज तिच्या चेहऱ्यावर जरा जास्तच ग्लो आलेला होता. ते बघून तिला अजून जास्त लाज वाटत होती. थोड्या वेळाने रुही शुभमच्या म्हणजेच त्यांच्या रूमजवळ गेली. दरवाजामध्ये थांबूनच आत जाऊ की नको विचार करतच ती बाहेर होती की तिला आतून शुभमचा आवाज आला. आतमध्ये ये रुही, शुभम आतूनच म्हणाला. रुहीच्या पायातल्या पैंजणाच्या आवाजामुळे त्याला समजलं होतं रुही दरवाजाजवळ आलेली आहे. शुभमचा आवाज ऐकून रुही आतमध्ये आली आणि समोरची रूम बघून अगदी थक्क झाली. त्यापेक्षा जास्त शुभमने आपल्यासाठी इतकं केलं याच गोष्टीचा तिला जास्त आनंद झालेला होता. रुहीने रूममध्ये नजर फिरवली तर शुभम तिला कुठे दिसला नाही. मग रुही गॅलरीमध्ये गेली तर शुभम रेलिंगला टेकून एकटक समुद्र बघत होता. रुही हळूहळू चालत शुभमजवळ जाऊन उभी राहिली. मस्त दिसत आहे ना समुद्र, या लाटांचा आवाज किती छान वाटत आहे, एखाद्या संगीतासारखा. शुभम एकटक बघत रुहीला म्हणाला आणि बोलत बोलतच रुहीचा हात धरून तिला आपल्यासमोर उभा केलं. आता कसं? हा समुद्र, त्याच्या लाटा, हे चंद्र तारे आणि माझा चंद्र सगळे एकाच फ्रेममध्ये आले आहेत. शुभम रुहीकडे एकटक बघत म्हणाला. पण शुभमचं बोलणं ऐकून रुही मात्र कमालीची लाजली. क्रमशः नवीन आयुष्याची सुरुवात, लाजऱ्या नजरा आणि हळूवार वाढणारं प्रेम. शुभम आणि रुहीच्या आयुष्यातली ती खास रात्र, जिथे शब्द कमी आणि भावना जास्त होत्या. गुलाबाच्या फुलांनी सजवलेली रूम,
मंद सुगंध आणि शांत वातावरणात त्यांचं नातं अजून गहिरे होत गेलं. आणि मग समुद्रकिनारी सुरू झाला त्यांच्या प्रेमाचा एक सुंदर प्रवास. लाटांचा आवाज, चांदण्यांची साक्ष आणि एकमेकांत हरवलेले ते दोघे. पुढे काय होणार? त्यांची ही प्रेम कहाणी अजून किती सुंदर वळण घेणार? पूर्ण स्टोरी पाहायला विसरू नका. स्टोरी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.